इथे मी एक बाउल घेतलाय. या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यात 1 वाटी रवा टाकून घेतलाय. आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर हिंग टाकून घेतलाय. त्यासोबतच हे मी 2 चमचे साधी साखर टाकून घेतली. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतले. त्यानंतर याच्यात 1 वाटी दही टाकून घेतलंय. आता हे घरचं दही आहे जे खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी 1 वाटी इथे वापरलं आहे. जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे हे अर्धा वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घेतलं आहे. तर 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही दही अर्धी वाटी वापरत असाल तर पाणी मात्र 1.5 वाटी तुम्हाला इथे वापरावं लागेल. आता हे जे सगळं मिश्रण आहे हे चांगलं फेटायचं. साधारण 3 ते 4 मिनटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यात थोड्याफारही गुठळ्या राहणार नाही. तर इथे हे जे ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे ते आपलं तयार आहे. पण आता याच्यात आपण रवा टाकलाय, त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागणार आहे. आता मिश्रण आपण झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. इथे मी ताटामध्ये हा ढोकळा बनवणार आहे, त्यामुळे ताटाला मी तेल लावून घेते. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय. 10 मिनिटांनी आपलं हे जे बॅटर आहे हे सुद्धा छान फुलून आलंय. पुन्हा हे छान एकजीव करून घेऊ आणि याच्यात अगदी थोडंसं म्हणजेच पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊ. कारण हे जे बॅटर आहे हे मला खूप घट्ट वाटतंय, तर मी थोडं पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर हे छान फेटून घेतलं. आता ह्याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकून घेतलंय. ते जे एक सॅशे असतं जे 10 रुपयाचं मिळतं ते सॅशे मी इथे टाकून घेतलंय. त्यावरती 2 चमचे पाणी टाकायचं आणि आता ही प्रोसेस अगदी पटापट करायची. आता हे सगळं अगदी पटकन मिक्स करायचं. 10-15 सेकंदाच्या आत हे छान मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे बॅटर किती छान फुलून आलंय आणि अगदी हलकं असं झालंय. छान बबल यायला लागले. आता लगेचच हे आपण जो ढोकळा वाफवायचं भांडं आहे त्यात टाकून घेऊ. म्हणजे मी इथे हे ताटात टाकून घेतलंय. आता हे ताट लगेचच कढईवरती ठेवू. पाणीसुद्धा कढईमधलं छान उकळलेलं आहे. आता याच्यावरती मी लगेचच हे ताट ठेवून घेते. आता वरून मी अजून एक दुसरं ताट झाकलं आणि हाय फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे हा मी बरोबर 15 मिनटं वाफवून घेतला. तर 15 मिनटानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा छान तयार झाला आहे. तर इथे आपला ढोकळा तयार आहे. आता लगेचच आपण तडका बनवून घेऊ. तर तडका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. तेल अगदी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे. आता मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मग ती मोहरी कडवट लागते. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. आता जिरं मोहरी अगदी छान तडतडले की लगेचच याच्यात 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून मी इथे टाकून घेतल्या. आता हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच याच्यात 1 चमचा तीळ आणि 1 चमचा साखर टाकून घेतली. आता हे अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. जेव्हा आपण तीळ टाकत असतो तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची. हे परतून झालं की लगेच याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं, किंवा आपल्याला किती पाणी हवंय त्या अंदाजाने आपण टाकू शकतो. पाणी टाकल्यानंतर याला 1 उकळी येऊ द्यायची. अगदी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा. आणि तसंच ह्या पाण्यात तुम्ही चिमूटभर मीठ सुद्धा टाकू शकतात, त्याने सुद्धा पाण्याची चव खूप छान लागते. तर हे पहा, आता पाण्याला उकळी आली आहे. मी गॅस बंद केला. त्यानंतर इथे मी आता हा ढोकळा कट करून घेते. पण जसे शंकरपाळी करतो तसे मोठे मोठे हे ढोकळ्याचे काप करून घेतले. त्यानंतर हे जे आपण साखरेचं पाणी बनवलंय किंवा तडका बनवलाय तो या ढोकळ्यावरती टाकायचा. तर हे पहा, मी हा ढोकळा असा उलटण्याने छान काढून दाखवते. खूप सुंदर असा ढोकळा तयार झालाय. खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार झालाय. इथे मी घेतलाय पालक. अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतलाय. शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा. सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलंय. त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलंय. आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ हे पीठसुद्धा वापरू शकतात. आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचा आहे थोडासा रवा. साधारण 2 चमचे भरेल एवढा हा रवा आहे.
रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो. आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ. सगळ्यात आधी 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची, म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते. त्यानंतर 1 छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली. त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला, अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत 1 चमचा तीळ टाकले. तीळ भरपूर टाकायचे, छान लागतात. अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे. त्यासोबत 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा ओवा. आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा, किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल. थोडंसं हिंग, 1 चमचा साखर, चवीपुरता मीठ टाकायचं. आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात, किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर साखर टाकायची गरज नाही आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आहे. आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल. तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं. तर हे पहा, सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं, कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत. आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे, पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. तरी तुम्ही बघू शकतायत की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे. हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात, पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले. हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे. तर हे पहा, अगदी बारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे. तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे. तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले. आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ, म्हणजे एकूण 1 कप पिठामध्ये आणि जी अर्धा जोडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण 14 ते 15 वडे तयार होतात. आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, जसं आपण इडली बनवताना लावतो. आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा, म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण 4 वडे बसतील. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले. त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे. तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं. तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही थापून करू शकतात. आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण 15 मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे मी छान वाफवून घेते. हे पहा, 15 मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत. आता हे बाजूला काढून घेऊ. आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. आपण ह्या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात. आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात, किंवा मग याचे एका वड्याचे 4 भाग करायचे आणि छान कढीपत्ता, जिरं, मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे. तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात. किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो. तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे. तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची. आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे. छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि ह्याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे, म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे.
तर हे पहा, आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले. अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले. आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत. हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका, त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या, तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात. तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले. हा नाश्ता बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 कप रवा घेतला. हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती 5 ते 6 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना सुरुवातीचे 2 मिनटं हा असाच भाजायचा, तेल तूप टाकण्याची आवश्यकता नाही आणि 2 मिनटानंतर मग याच्यात आपण थोडंसं तूप टाकणार आहोत. इथे मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे. तूप टाकून हा रवा पुन्हा छान भाजून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरतीच भाजायचा, म्हणजे रवा चांगला भाजला जाईल आणि त्याचा रंगसुद्धा खूप बदलणार नाही. हा रवा आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा, खूप जास्त सोनेरी करू नका. हे पहा, तुम्ही बघू शकताय तिथे रवा छान भाजून झालेला आहे. आता हा रवा आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर याच्यात पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची. आता जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी उडदाची डाळ. इथे मी साधारण अर्धा चमचा एवढी उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. ही डाळ थोडीशी सोनेरी होईल इथपर्यंत ह्या तेलात तळून घ्यायची. आता याच्यात 1 हिरवी मिरची आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा. हिरवी मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. मी इथे 2-3 कढीपत्त्याची पानं पण टाकली आहे. ही सुरुवातीलाच टाकायची, मी विसरली होती म्हणून हे नंतर टाकले. त्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकलं आणि हिंग टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं. आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 कप रवा होता, त्यासाठी इथे मी 3 कप पाणी टाकून घेतलं. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे. आता हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. त्याआधी हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि हे पाणी आता उकळू द्यायचं आहे. पाणी उकळायला खूप वेळ लागणार नाही, 2 मिनटात पाणी व्यवस्थित उकळतं. पाणी उकळायला लागलं की मग याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची हे सुद्धा ॲड करू शकतात. आता पाणी उकळलं की त्यानंतर भाजून घेतलेला रवा याच्यात टाकायचा. गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हा रवा ह्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. याच्यात गुठळ्या असायला नको. हे पहा, अगदी 2 मिनटात आपला हा रवा पाण्यात अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता हा आपण थोडासा वाफवून घेणार आहोत. तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरतीच 2-3 मिनटं हा जो रवा आहे हा छान वाफवून घ्यायचा किंवा एक वाफ काढून घ्यायची. हे पहा, 2-3 मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर आपला हा अगदी लुसलुशीत असा उपमा इथे तयार झाला आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकतात, म्हणजे उपमा अजून छान स्वादिष्ट लागेल. आता सर्व करताना डिशमध्ये इथे मी हा उपमा घेतला आणि त्यावरती थोडीशी बारीक शेव टाकली. जी 0 नंबरची शेव असते ती मी ह्याच्यावरती टाकून घेतली. तुम्ही हवं तर ह्याच्यावर कोथिंबीर, लिंबू असं टाकूनसुद्धा सर्व करू शकता. एका ताटात 2 मोठी वाटी साबुदाणे घेतलेत. हे साबुदाणे रात्रभर भिजून घेतलेले आहेत. आता याच्यात आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे. तर उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे होते, ते उकडून साल काढून किसून घेतले. यातच आता जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. जो मगाशी लाडू बनवताना मी काढून ठेवलेला होता तोच कूट 4 चमचे टाकला. त्यासोबत हिरवी मिरची टाकायची आहे. तर अगदी बारीक चिरून 1 हिरवी मिरची इथे टाकली. चवीपुरता मीठ टाकायचं. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट. तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. शिवाय हिरव्या मिरचीच्या क्वांटिटीवरती सुद्धा हे डिपेंड आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या वड्यांना एक वेगळी टेस्ट येण्यासाठी याच्यात मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे.
राजगिऱ्याचं पीठ हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टच बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवून तळले तरीसुद्धा चालेल. इथे मी थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे. एक वेगळी टेस्ट येते आणि टेक्स्चरही वड्यांना छान येतं. तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं. आता ह्याच पिठापासून तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकतात. तर हे पहा, इथे हे पीठ तयार झालं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर आपल्याला ह्या पिठाचा छान वडा थापून घ्यायचा आहे. आपल्याला केवढा छोटा किंवा मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने आपण ह्याचे वडे बनवू शकतो. आता हे वडे बनवताना खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही करायचे नाही. साधारण मध्यम आकाराचे असे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे. आता वडे तयार आहेत. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा सोडायचा. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हा वडा तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतायत वड्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान दिसतंय. तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले सगळे वडे तळून घेते. हे वडे शक्यतोवर गरम गरम खा, म्हणजे छान खरपूस असे लागतात. आता सध्या पावसाचं वातावरण आहे. जर हे वडे दुपारपर्यंत किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी खाणार असाल तर वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐनवेळी जेव्हा खायचे असतील तर तेव्हा हे तळून घ्या. म्हणजे खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे वडे लागतात. हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलं. घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात. मेजरिंग कपने 1 कप नाचणीचं पीठ घेतलं. त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली. तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते. आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे. रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो. आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे. तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं. आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं करत पाणी टाकायचं. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं. हे एकजीव करून घ्यायचं. पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत मी हे जे चमच्यात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे. तर इथे आपलं मिश्रण तयार आहे. हे 10 मिनटं झाकून ठेवू. आता 10 मिनटं झालेली आहेत. आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते. कांद्याच्या साहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं. तवा अगदी हलका गरम आहे, खूप जास्त गरम केलेला नाही आहे. तव्याला तेल लावून झालं की त्यावरती 2 चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे. वरून पुन्हा 1-2 चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे. तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोस्याच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे. अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर डोसा भाजून झालेला आहे. आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात, पण तशी काही आवश्यकता पडत नाही. एका बाजूने भाजला तरी पुरे होतो. जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे. आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त 1 ते 2 मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा. खूप जास्त वेळ भाजायचा नाही, नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो. तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा, म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो. आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या. तर हे पहा, अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते. आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झाला आहे. उकडलेले बटाटे घेतलेत, त्याचं साल काढून घेतलं आहे. बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे बटाटे छान कुस्करून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता पाव चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा बॅडगी लाल तिखट, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला, गरम मसाला याचाही वापर करू शकतात. हे सगळं आता चांगलं एकजीव झालेलं आहे. आता आपलं सारण इथे तयार आहे. इथे मी 2 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेत. दोन्हीही स्लाइसला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टोमॅटो सॉस मी या दोन्हीही स्लाइसवरती स्प्रेड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते ह्या स्लाइसवरती ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर काकडीचे मी काही काप इथे ठेवून घेतलेले आहेत आणि टोमॅटोचे काही काप इथे ठेवून घेतलेत. अगदी पातळ असे हे काकडी किंवा टोमॅटोचे काप करायचे आणि बटाट्याच्या सारणाऐवजी बटाट्याचे कापही तुम्ही ठेवू शकतात, उकडलेल्या बटाट्याचे. वरून थोडासा चाट मसाला टाकून घेतला आणि चीज स्लाइस मी इथे ठेवून घेतलं आहे. ह्याऐवजी चीज किसून घेतलं तरी चालेल. आणि वरून ब्रेडची जी दुसरी स्लाइस होती ती ठेवून घेतली. आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी तवा गरम झाल्यावर त्यावरती थोडंसं साजूक तूप टाकून घेतलं. त्याऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकतात. आता याच्यावर सँडविच ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून छान खमंग असं भाजून घ्यायचं. मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे छान खरपूस असं हे सँडविच तयार होतं. त्यासाठी इथे मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात अर्धा चमचा हळद टाक, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे. 1 चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तीळ टाकायचे. इथे मी साधारण 3 चमचे तीळ टाकून घेतले. आता याच्यात 1 पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर ही कसुरी मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून घेतली आहे. आता इथे मी चवीपुरता मीठ टाकलंय आणि आता 2 चमचे तेल टाकलंय. हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्या चपातींसाठीचं पीठ असतं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर हे पहा, आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा मी 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलंय आणि 1-2 मिनिटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते. अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठातला एक गोळा घेतलाय. आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या 2 चपातींचा मिळून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे. ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आहे. आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय. हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे. तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचंय. सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडंसं पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची आहे. हे पहा, आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडंसं अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ती अजून थोडी पातळ होईल. आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे. हे पहा, फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे. आता पुन्हा थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा. आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो. पराठा लाटून झालेला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे. आता हा जो पराठा आहे हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरतीच भाजायचा कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे. तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते. या पद्धतीने 2 बाजूने भाजून झाला की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं. तर इथे मी 1 चमचा तूप टाकून घेतलंय. तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचंय म्हणजे पराठ्यामध्ये तूप खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूस सुद्धा होईल आणि छान मऊ सुद्धा होईल. तर हे पहा, मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतलाय. अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झालाय.